नमस्कार मित्रांनो, युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन, ह्या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा। आज ह्याच कामगार दिनाच्या निमित्ताने कामगारांची व्यथा मांडणारी ही कविता आज मी आपल्या समोर घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे कामगार दिन। यांत्रिकीकरण आणि खाजगीकरणाच्या काचाट्यात सापडलाय आजचा कामगार। सरकारच्या जात्यात सरसगट भरडला जातोय आजचा कामगार। आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी तो रोजच धडपडतोय, कधी पगारवाढीसाठी तर कधी नोकरीत कायम टिकून राहण्यासाठी तो करतोय कधी संप, कधी आमरण उपोषण। महाराष्ट्रातील सर्वसामान्य कर्मचाऱ्यावर का यावी ही उपोषणाची वेळ, त्याच्या कुटुंबियावर का यावी उपासमारीची वेळ, का यावी उपासमारीची वेळ। अशी कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक थांबणार का? समान काम समान वेतन हे फक्त आश्वासनच ठरणार का? हे फक्त आश्वासनच ठरणार का? आणि ज्या कामगारांच्या जीवावर कंपन्या मोठ्या होतात, त्या शेवटच्या घटकांपर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का? शेवटच्या घटकांपर्यंत सर्वांना न्याय मिळणार का? खरंच कामगार दिनाच्या निमित्ताने सरकार कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार का? कामगार दिनाच्या निमित्ताने सरकार कामगारांच्या हिताचे निर्णय घेणार का? आणि महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाच्या बातम्या देणार का? महाराष्ट्रातील सर्व कामगारांना आनंदाच्या बातम्या देणार का? कामगार दिनाच्या निमित्ताने सरकार खरंच कामगारांच्या हिताचे निर्णय घेणार का? कामगारांच्या हिताचे निर्णय घेणार का? तर मित्रांनो, आपण आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। कविता आवडल्यास कवितेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत, नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा, प्रत्येक दिवसाचा भरभरून आनंद घेत राहा, भरभरून आनंद घेत राहा। पुन्हा भेटू आपण याच चॅनलवर, याच ठिकाणी। धन्यवाद, धन्यवाद।